माझा कधी कोणाशी टकराव होत नाही, माझा कधी कोणाशी टकराव होत नाही. त्यांची हवा निराळी माझी दिशा निराळी, त्यांची हवा निराळी माझी दिशा निराळी. दीवाना खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. फक्त नावाचाच नाही मी दिवाकर, या बघा केव्हा तरी दिव्यत्व माझे. तर मित्रांनो, मराठी गझलकार दिवाकर जोशी यांची उत्तम मराठी शायरी आज अपन या विषय पर बोलना आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बुलंद अशार. दिवाकर जोशी का ताल्लुक मजलगांव महाराष्ट्र से है और उनकी मौजूदा रिहाइश परली बैजनाथ की है, जो महाराष्ट्र के बीड़ जिले में आता है. दिवाकर ने उनकी तालीम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर यूनिवर्सिटी औरंगाबाद यानी संभाजी नगर से अपनी तालीम हासिल की. फिलहाल दिवाकर जोशी बीड़ महाराष्ट्र के जिला परिषद स्कूल में टीचर की हैसियत से कार्यरत हैं. दिवाकर जोशी पिछले कुछ अरसे से उम्दा और पुख्ता मराठी शेर कह रहे हैं मराठी गजल की शायरी में. दिवाकर जोशी का एक शेरी मजमुआ, एक किताब जो मंजर यहाँ पर शाया है, जो हाल ही में शाया हुई है 2024 में, उसका नाम है सलतो उरात काटा. सलतो उरात काटा. यह किताब समग्र प्रकाशन की जानिब से प्रकाशित हुई है. हाल ही में दिवाकर जोशी को नाना पेरगुडे स्मृति समिति की ओर से दिया जाने वाला 2024 का गजल यात्री पुरस्कार प्रदान किया गया है. दोस्तों, मेरी नजर में दिवाकर जोशी की शायरी की खासियत यह है कि उनके यहाँ पुख्ता ख्याल यानी मैच्योर्ड एक्सप्रेशंस के कई शेर देखने को मिल जाते हैं. यही दिवाकर जोशी की शायरी की खासियत है और उनकी शायरी की, मराठी शायरी की ताकद भी. तर मित्रांनो, नजर टाकूया दिवाकर जोशी यांच्या काही निवडक मराठी शेरांवर. तर एपिसोडच्या सुरुवातीला मी हा एक उत्तम शेर दिवाकर जोशी यांच्या पेश करतो. तो बघा. रोज फळ्यावर लिहितो पुसतो माझी स्वप्ने सारी, खडू बेचारा कणा कणाने व्यर्थच झिजतो आहे. आणि आता दिवाकरच्या एका गझलचे हे दोन शेर बघा. ना पालखीत दिसतो ना कीर्तनात दिसतो, ना पालखीत दिसतो ना कीर्तनात दिसतो, विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो. विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो. आणि हा शेर बघा. जाऊ तरी कशाला वारीत पंढरीच्या, जाऊ तरी कशाला वारीत पंढरीच्या, ज्ञाना तुका विठोबा जर बालकात दिसतो. बघा किती नोबल थॉट आहे आणि एक प्रोग्रेसिव्ह शायरीची एक शेड पण या दोन शेरमध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि आता दिवाकरच्या एका पुढच्या गझलचे हे दोन शेर बघा. नाकासमोर कुठवर चालू जगाप्रमाणे, नाकासमोर कुठवर चालू जगाप्रमाणे, थोडे जगून घेतो माझ्या मनाप्रमाणे, थोडे जगून घेतो माझ्या मनाप्रमाणे. आणि हा शेर बघा. माझ्या खुळेपणाची बस एवढी कहाणी, माझ्या खुळेपणाची बस एवढी कहाणी, हृदयात एक काटा जपला फुलाप्रमाणे, हृदयात एक काटा जपला फुलाप्रमाणे. आणि आता दिवाकर जोशी यांच्या एका गझलचे हे दोन शेर बघा. बोलत असतो कुणीतरी क्रांतीची भाषा,
बोलत असतो कुणीतरी क्रांतीची भाषा. कुठेतरी नेटाने चळवळ होतच असते, कुठेतरी नेटाने चळवळ होतच असते. आणि हा शेर बघा, काय नदीच्या पोटामध्ये दडले आहे, काय नदीच्या पोटामध्ये दडले आहे. काठावरती नुसती खळखळ होतच असते, काठावरती नुसती खळखळ होतच असते. नदीच्या पोटामध्ये दडणं काहीतरी, हे एक नवीन शब्दप्रयोग आपल्याला दिसून येतो मराठी गझल च्या काव्यामध्ये. आणि आता एक पुढचा शेर बघा, एक नॉस्टॅल्जिक फील देणारा एक शेर आहे दिवाकर जोशी यांचा. हा शेर बघा, तिरप्या कटाक्षाने तिच्या रस्ता सरळ वाटायचा, तिरप्या कटाक्षाने तिच्या रस्ता सरळ वाटायचा. वर्गात पुढचा बाक मग अगदी जवळ वाटायचा, वर्गात पुढचा बाक मग अगदी जवळ वाटायचा. आता दिवाकरचा हा एक उत्तम शेर बघा, ढोल ताशा आणि पखवाजा पुढे हा प्रश्न पडला, फक्त तांबोरा कसा मशहूर झाला मैफिलीचा, फक्त तांबोरा कसा मशहूर झाला मैफिलीचा. आणि आता दिवाकर जोशी यांच्या एका गझलेचे हे 3 उत्तम शेर बघा. नसतो कुणीच साधा अथवा कुणी धुरंदर, नसतो कुणीच साधा अथवा कुणी धुरंदर. आपापल्या जगाचा जो तो इथे सिकंदर, आपापल्या जगाचा जो तो इथे सिकंदर. आणि हा पुढचा शेर बघा, करतील लोक चर्चा माझ्या खुजेपणाची, करतील लोक चर्चा माझ्या खुजेपणाची. एक एक शेर माझा असणार त्यास उत्तर, एक एक शेर माझा असणार त्यास उत्तर. आणि हा शेर बघा, गझले अशी निराळी केलीस काय जादू, गझले अशी निराळी केलीस काय जादू. मी हात पसरतो आणि येते कवेत अंबर, मी हात पसरतो आणि येते कवेत अंबर. किती एक बुलंद आणि एक आगळा वेगळा विचार आहे या शेरमध्ये. आणि आता दिवाकर जोशी यांच्या एका गझलचे हे 3 शेर बघा. नेमका टाळायचा क्षण मला कळतो, नेमका टाळायचा क्षण मला कळतो. त्यामुळे माझा कधी संयम ढळत नाही, त्यामुळे माझा कधी संयम ढळत नाही. आणि हा शेर बघा, काय सांगू कोरडा पाषाण आहे मी, काय सांगू कोरडा पाषाण आहे मी. कोणताही रंग माझ्यावर चढत नाही, कोणताही रंग माझ्यावर चढत नाही. आणि हा एक शेर बघा, या जगासाठी लगतचे शून्य आहे मी, या जगासाठी लगतचे शून्य आहे मी. वेगळे अस्तित्व माझे जाणवत नाही, वेगळे अस्तित्व माझे जाणवत नाही. आणि आता दिवाकर जोशी यांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. हात सोडून ती एकटी चालली, हात सोडून ती एकटी चालली. थांबलो मी पुढे सावली चालली, थांबलो मी पुढे सावली चालली. आणि हा शेर बघा, मी सशासारखा खूप रेंगाळलो, मी सशासारखा खूप रेंगाळलो. कासवासारखी जिंदगी चालली, कासवासारखी जिंदगी चालली. आणि आता दिवाकर जोशी यांच्या एका गझलेचे हे 3 उत्तम शेर बघा. माझ्या खुळ्या मनाची आहे तऱ्हा निराळी, माझ्या खुळ्या मनाची आहे तऱ्हा निराळी. माझे गगन निराळे माझी धरा निराळी, माझे गगन निराळे माझी धरा निराळी. माझा कधी कोणाशी टकराव होत नाही, माझा कधी कोणाशी टकराव होत नाही. त्यांची हवा निराळी माझी दिशा निराळी, त्यांची हवा निराळी माझी दिशा निराळी. औषध म्हणू तुला की दुःखावरी उतारा, औषध म्हणू तुला की दुःखावरी उतारा. देऊ नकोस गजले इतकी नशा निराळी, देऊ नकोस गजले इतकी नशा निराळी.
आणि आता एपिसोडच्या शेवटी मित्रांनो, दिवाकर जोशी यांच्या हा एक उत्कृष्ट शेअर तुमच्यासमोर मी सादर करतो. अतिशय कंटेम्पररी विचार या शेअरमध्ये मांडलेला आहे. जात मागोमाग आली आडनावाच्या, जात मागोमाग आली आडनावाच्या, मारला शिक्का तिने माझ्या कपाळावर, मारला शिक्का तिने माझ्या कपाळावर. तो दोस्तों, ये थे मराठी शायर, मराठी गज़ल को शायर दिवाकर जोशी. इनकी शायरी के ख़जाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने आज पेश किए. मुझे उम्मीद है दोस्तों आपको आज का एपिसोड या अशार ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.